पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये बांगलादेशी संशयित शिरल्याच्या माहितीनं खळबळ उडालेली होती। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या संशयितांना आधी एका खोलीत बंद केलं आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं। खबरदारी म्हणून काही वेळ रुग्णांना देखील बाहेर काढण्यात आलेलं होतं। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये काही संशयित व्यक्ती घुसलेत आणि त्यानंतर एकच गोंधळ उडालेला आहे। त्यांनी अडवलेलं होतं, नेमकं कोण होते ते, काय म्हणत होते आणि काय प्रयत्न होता त्यांचा। काल जे प्रकार घडला होता, काल ते खूप सोशल मीडियामध्ये फेमस झाले होते, व्हायरल झाले त्यांचा फोटो व्हिडिओ वगैरे। तर काल संध्याकाळी पोलिस चौकशी करून गेले इथे, तर ते पोलिसांनी फुटेजवर चेक केले आणि ज्यावेळेस ते फुटेज व्हायरल झाल्यानंतर सकाळी मी लक्ष ठेवून होतो की येतील म्हणून। तर ज्यावेळेस मी त्यांना कॅच केलं, मी त्यांना सोबत घेऊन गेलो त्या ब्लड कलेक्शनच्या रूममध्ये, त्यांना स्थानबद्ध केलं, तिघांना त्यांना बसून ठेवलं, त्यांच्याकडचे बॅग्स काढून घेतले। मी आमच्या वरिष्ठांना कळवलं, सरांनी पुढे पोलिसांना कळवलं। काल 11:30 वाजताच मी सोशल मीडियावर व्हायरल केलाय तो फोटो आणि माझा व्हिडिओ पर्सनल मी व्हायरल केला होता की सोनवणे हॉस्पिटल जे आहे लोहिया नगरचं, त्या भागात हे फिरत होते। तिथे हे बंगाल भाषेत बोलत होते आणि आमच्या कार्यकर्त्यांची थोडी हालचाल दिसल्यामुळे ते तिथून निघाले। मी लगेच व्हिडिओ केला आणि पोलिसांना आवाहन केलं की कॅमेराच्या माध्यमातून यांना पकडण्याचा प्रयत्न करा आणि आज या ठिकाणी त्यांनी गन सुद्धा काढलेली आहे असं सामान्य तुम्ही बघितलं नाहीये? नाही, सामान्य जनतेने सांगितलं। मात्र आता जर आपण बघितलं तर कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे, कुठलंही भीतीदायक चित्र या ठिकाणी दिसत नाही। त्यामुळं जे पुन्हा या ठिकाणी जे रुग्ण आहेत ते त्यांच्या तपासणीसाठी, त्यांच्या वेगवेगळ्या कामानिमित्ताने जे आलेले आहेत ते पुन्हा एकदा सगळं जे काम आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि पोलिसांनी सांगितलेलं इथं असं कुठलीही गोष्ट म्हणजे अर्थात पॅनिक होण्यासारखी नाही। त्यामुळं लोकांनी घाबरून जाण्याची किंबहुना काळजी घेण्याची किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये असं पोलिसांकडून देखील सांगण्यात आलेलं आहे। आणि सध्या जर आपण बघितलं तर बाहेर पोलिसांनी व्हॅन देखील तैनात केली आहे आणि पोलीस देखील या ठिकाणी सध्या तैनात आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। तर या तिघा जणांची आम्ही चौकशी केलेली आहे, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं हत्यार आढळलं नाही अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। वेळी त्या ठिकाणी गेले तर तिथे जे स्टाफ होता त्यांना ते कालवाला मेसेज आणि फोटो मिळाली आणि त्यावरनं त्यांनी जे संशय वाटला त्यांनी पोलिसाला इन्फॉर्म केला। त्या ठिकाणी ते आज वैद्यकीय तपासणी करीत होते त्याची। सध्यापर्यंत जे आहे त्यांनी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे ते सादर केले आहे। त्याच्याकडे आधार कार्ड आहे, त्या आधार कार्डमध्ये ते एका राज्याचे, एका जिल्ह्याचा त्यांनी वर्णन केलं आहे की आम्ही अमुक अमुक पत्त्यावर राहणारे आहे, अमुक अमुक आमचे घर आहे आणि त्या ठिकाणची जे त्या जिल्ह्याची, त्या राज्याची जे पोलीस आहे त्याचे आम्ही संपर्कात आहोत आणि त्याच्याकडे त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला पुढची माहिती देण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।